तर मित्रांनो, तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे सिंह आणि धनगराची गोष्ट. तर चला आपण या गोष्टी ऐकू आता. काय म्हणते? एकदा एक धनगर जंगलातून जात होता. जंगलातून जात असताना त्याला अचानक सिंह दिसला. सिंहाला पाहून धनगर एकदम घाबरला आणि जागीच थांबला. पण सिंहाने त्याच्यावर हल्ला केला नाही. सिंह जागेवरून हल्लासुद्धा नाही. नीट पाहिल्यावर धनगराला दिसलं की सिंह विव्हळत होता. त्याच्या पायात एक मोठा काटा रुंतून बसला होता. सिंहाचा पाय सुजला होता. धनगराने त्याच्या हळूहळू जवळ जात त्याचा पाय हातात घेतला आणि तो काटा ओढून काढला. धनगराला औषधी वनस्पती सुद्धा माहिती होत्या. त्याने त्या आणून त्याचा रस सिंहाच्या पायावर लावला. सिंहाला बरं वाटायला लागलं. सिंहाने धनगराचे हात वाटून त्याच्याजवळ अंग घासत कृतज्ञता व्यक्त केली. धनगर पुढे निघाला. खूप दिवसांनी धनगराच्या गावात एक मोठी चोरी झाली आणि त्याचा आळ धनगरावर आला. शिपायांनी धनगराला पकडून राजासमोर नेले. धनगराने आपल्यावर असलेला आरोप नाकारला. राजाने चिडून धनगराला सिंहाच्या तोंडी द्यावे अशी शिक्षा दिली. शिपायांनी धनगराला पकडून एका सिंहाच्या पिंजऱ्यात सोडले. पण आश्चर्य असे की सिंहाने त्या धनगराला मारले नाही. उलट त्याला मायेने चाटायला सुरुवात केली. धनगराने त्याला ओळखले. हा तोच सिंह होता ज्याची धनगराने आधी मदत केली होती. त्याची गोष्ट राजाला सुद्धा समजली. त्याला वाटले की असा मुक्या प्राण्यांची सुद्धा मदत करणारा माणूस वाईट कामे करू शकत नाही. त्याने धनगर आणि सिंह दोघांना मुक्त केले व ते दोघेही सुखाने राहू लागले. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडलीच असेल. जर आवडली असेल तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि तुमच्या मित्रांसोबत ही गोष्ट शेअर करा. आणि अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी माझ्यासोबत आपल्या यूट्यूबवर चॅनलवर राहा.